मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने सोन्याचे दागिने चोरणारी टोळी कोल्हापूर पोलिसांकडून जेरबंद. 35.270 ग्रॅम सोन्याचे दागिन्यासह 4,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई. तपास करीत असताना पोलीस पथकाने प्राप्त झालेले CCTV चित्रीकरण दाखविल्यानंतर गोपनीय बातमीदाराने सदरचे चोर हे रामानंद नगर बालाजी पार्क येथील असल्याबाबत खात्रीशीर माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बालाजी पार्क हॉकी स्टेडियम रामानंद नगर जाणारे रोडवर सापळा रचला असता हॉकी स्टेडियमकडून सायबर चौकाकडे जाणारे रोडवर आयसोलेशन हॉस्पिटलसमोर CCTV चित्रीकरणातील इसम दिसून आला. त्यास पोलीस पथकाने ताब्यात घेतले असता त्यास नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव श्रेयस तुकाराम खाडे, वय वर्ष 19, राहणार रामानंद नगर, जरगर नगर रोड, कोल्हापूर असे सांगितले. त्यावेळी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने व त्याचे 2 मित्र अल्पवयीन यांनी चैनीसाठी पैशाची गरज असल्याने त्यांनी अशा प्रकारे मॉर्निंग वॉककरिता जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी करण्याचा प्लॅन तयार केला व त्यानुसार गिरगाव घाटामध्ये 2 महिलांना अडवून एका महिलेला चाकूचा धाक दाखवून तिचे मंगळसूत्र चोरी केले. त्यानंतर 2 दिवसापूर्वी खडीचा गणपती येथे व शांतिनिकेतन शाळेच्या समोर पहाटे फिरण्याकरता जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी श्रेयस तुकाराम खाडे याचे कब्जातून 35.270 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, इतर साहित्य व गुन्हा करण्याकरता वापरलेली मोटरसायकल असा एकूण 4,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच आरोपी श्रेयस खाडे याचे इतर 2 अल्पवयीन साथीदार यांनाही ताब्यात घेतले आहे. आरोपी श्रेयस तुकाराम खाडे याने व त्याच्या साथीदारांनी केलेले जबरी चोरीचे एकूण 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत. कोल्हापूर सहसंपादक रणजित मस्के.